हरिओम. ज्ञान म्हणजे काय आणि अज्ञान कशाला म्हणावं याबाबत भगवंत अर्जुनाला सांगताना म्हणतात की आपले अनेक जन्म यापूर्वी झालेले असतात, पण आपल्याला त्याचं स्मरण नसतं. आपल्यामधला जो खरा मी आहे तो कुठं होता आणि हा देह सोडून गेल्यावर तो कुठं असणार आहे हे आपल्याला माहीत नसतं. हेच अज्ञान आहे. भगवंत म्हणतात की माझं असामान्यत्व हेच की मला माझे सर्व जन्म स्मरतात, किंबहुना जगाचा आदी आणि अंत मला माहीत आहे. या जगाचा मी कारण असल्यामुळं हे जग माझी सत्ता आहे. मला माया बाधत नाही म्हणून मी स्वतंत्र आहे. प्रकृतीच्या आधारे एक असलेला मी अनेक रूपात नटलेला असतो. जसे एकच वस्तू आरशाच्या माध्यमातून अनेकपणाने साकार होते, त्याप्रमाणे माझे रूप अनेकत्वामुळे विविध भासते. माझे हे अलौकिकत्व माझ्याविषयीच्या सतत चिंतनामुळे, अनुसंधानामुळे जाणता येते. जो माझे हे दिव्य कर्म जाणेल त्याची जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती होईल आणि तो देहत्यागानंतर मलाच येऊन मिळेल. धर्माला ग्लानी येते तेव्हा अधर्म पसरू लागतो, याला अज्ञानच कारणीभूत असते. म्हणून अशा अज्ञानाच्या नाशाकरता भगवंतरूपी अवताराचा दीप प्रकाशतो. माऊली म्हणतात, मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेकदीप उजळी, तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. भगवंताच्या अवतार कार्याचं प्रयोजनच या ओळीत माऊलींनी स्पष्ट केलं आहे. सर्वांच्या हृदयातील विवेकाचा दीप सदैव तेजोमय असायला हवा, पण या विवेकदीपावर वारंवार अविचाराची काजळी येते आणि ही काजळी सतत दूर करून भक्तांसाठी नित्य दिवाळी भगवंत निर्माण करतात. भगवंताच्या अवतारामुळं आणि अस्तित्वामुळं पापाचे पर्वत नष्ट होतात आणि पुण्याईचा उदय होतो. हे ज्यानं ओळखलं त्याचा विवेक जागा झाला असं समजावं. असा विवेकी भक्त विठ्ठलाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी या संकल्पनेतच वावरतो. विवेकदीप म्हणजे परमार्थरूपी विचारांचा दिवा, म्हणजेच आत्मा काय आणि अनात्मा काय याचा विचार. जसं विहिरीतून काढलेलं पाणी शांत असतं, थंड असतं, कारण थंड असणं हीच पाण्याची मूळ स्थिती आहे, तसं आनंद स्वरूप असणं, शांत असणं ही आत्मस्वरूपाची मूळ स्थिती आहे, म्हणजे जीवाची ही मूळ स्थिती आहे. अशा प्रकारे विवेकी भक्त फळाची आशा न करता भगवंताची सेवा म्हणून कर्म करत असल्याने कुठलीही कर्म त्याला बाधक न ठरता मोक्षास कारणीभूत ठरतात. म्हणून कर्म करताना हेतू शुद्ध असणं आवश्यक आहे. त्याचं फळ भगवंतावर सोपवावं. मनासारखं फळ मिळालं तर हुरळून जाऊ नये आणि मनाविरुद्ध फळ मिळालं तर खेद वाटता कामा नये. पाण्याच्या सरोवराशेजारी उभं राहिल्यावर पाण्यात प्रतिबिंब उमटतं म्हणून आपण भिजलेलो आहोत असं कुणी मानत नाही. तसंच ज्ञानी संत कर्माबाबतचं रहस्य जाणून असतात. सर्व इंद्रिय व्यापार परमात्मसत्तेनी चालतो याची त्यांना अनुभूती असते. जीवनरूपी पतंगाचा दोर संतांनी भगवंताच्या हाती दिलेला असतो म्हणून ते समाधानी राहतात. कुंभाराच्या चाकाला गती दिल्यावर त्याचं काम संपलं तरीसुद्धा काही वेळ पुढं ते चाक फिरत राहतं. तसं सध्या आपण चांगलं वागत असतानाही पूर्वीच्या कर्मगतीमुळं जे चांगले वाईट प्रसंग येतात त्यात देवाला दोष न देता उलट त्याला शरण जाऊन निभावून जाणे हेच श्रेयस्कर आहे. रामकृष्ण हरी.